नमस्कार मित्रांनो, मी अजित पालव येथे पाहू शकता रेशन कार्ड धारकांना आता मोफत धान्यासोबत मिळणार तब्बल 1000 रुपये। तर काय आहे ही नवीन योजना, याकरिता तुम्ही अर्ज कसा करू शकाल, पात्रता काय असणार आहे, त्याचबरोबर कोणती कागदपत्रे तुम्हाला आवश्यक आहेत याबद्दल संपूर्ण आणि सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर महत्त्वपूर्ण असा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, आपल्या नातेवाईकांना मित्रमंडळींना शेअर करा। चला तर संपूर्ण माहिती काय आहे पाहूयात। पूर्वी सर्वांना एक नम्र विनंती, तुम्ही व्हिडिओ पाहता परंतु व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करत नाही तर कृपया व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून बेल आयकॉन प्रेस करा। तर येथे पाहू शकता रेशन कार्ड धारकांसाठी महत्त्वाची बातमी आहे। रेशन कार्ड धारकांना आता मोफत रेशन सोबत महिन्याला 1000 रुपये देखील मिळणार आहेत। केंद्र सरकारने रेशन कार्ड धारकांसाठी नवीन योजना सुरू केली आहे। या योजनेत तुम्हाला मोफत धान्यासोबतच आर्थिक मदत देखील मिळणार आहे। आता ज्या नागरिकांची आर्थिक परिस्थिती खूप बिकट आहे त्या नागरिकांना हे पैसे मिळणार आहे। त्यामुळे आता खूप कमी उत्पन्न असलेल्या नागरिकांना या योजनेचा लाभ मिळणार आहे। तर योजनेसंदर्भात संपूर्ण माहिती काय आहे आपण पुढे पाहूयात। योजनेचे उद्दिष्ट, गरीब कुटुंबातील नागरिकांना अन्नधान्यासोबत आर्थिक मदत मिळावी हे या योजनेचे मुख्य उद्दिष्ट आहे। आता या योजनेचा लाभ घेण्यासाठी काही अटी आहेत। या अटीमध्ये बसणाऱ्या नागरिकांना या योजनेचा लाभ मिळणार आणि या योजनेअंतर्गत गरीब कुटुंबातील नागरिकांना 1000 रुपये मिळते। तर अतिशय छान योजना आहे आणि महत्त्वाचं म्हणजे ही योजना केंद्र सरकार चालवते। आता सर्वप्रथम आपण अटी कोणत्या आहेत त्या पाहूयात। योजनेच्या अटी, सर्वात महत्त्वाचं म्हणजे ज्या नागरिकांकडे रेशन कार्ड आहे त्यांनाच या योजनेचा लाभ मिळणार आहे। यासोबतच ज्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2 लाखापेक्षा कमी आहे त्यांनाच या योजनेचा लाभ मिळेल। म्हणजे जर तुमचे वार्षिक उत्पन्न 2 लाखापेक्षा कमी असेल तर तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकता। त्याचबरोबर त्यांनी हे देखील म्हटलं आहे, रेशन कार्ड KYC असणे गरजेचे आहे। आता तुम्ही KYC केलाय की नाही एकदा पाहून घ्या। हे काम तुम्ही तुमच्या रेशन दुकानावर जाऊन सुद्धा करू शकता। त्याचबरोबरीने त्यांनी हे देखील म्हटलंय, योजनेच्या लाभार्थ्यांना खाद्य सुरक्षा देखील दिली जाईल। सोबत दर महिन्याला तुमच्या अकाउंटमध्ये 1000 रुपये पाठवले जाते। यामुळे योजनेत पारदर्शकता राहील। आता योजनेचा लाभ घेण्याकरिता तुम्हाला कोणती कागदपत्रे लागतील आणि अर्ज कसा करायचा ते आपण पुढे पाहूयात। अर्ज कसा करावा, या योजनेचा लाभ घेण्याकरिता रेशन कार्ड, आधार कार्ड, बँकेचे पासबुक, उत्पन्नाचा दाखला आणि तुमचे निवासी प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे। आता ही कागदपत्रे असल्यास तुम्हाला राज्य अन्न आणि नागरी पुरवठा वेबसाईटवर जावं लागेल। तेथे तुम्हाला तुमचा रेशन कार्ड नंबर आणि इतर माहिती भरावी लागेल। त्यानंतर आवश्यक कागदपत्रे तुम्हाला तेथे अपलोड करावी लागतील। त्यानंतर फॉर्म सबमिट करा या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे KYC करणे अनिवार्य आहे। आता ही योजना 1 जून 2025 पासून सुरू होईल। आता हे सर्व तुम्हाला ऑनलाईन करता येत नसेल तर तुम्ही ऑफलाईन देखील करू शकता। त्याकरिता तुम्ही जवळच्या शिधा वाटप कार्यालयात जाऊन याबाबत चौकशी करा। तर महत्त्वपूर्ण अशी माहिती आपल्या मित्रमंडळींना शेअर करा। माहिती आवडल्यास व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राइब करून बेल आयकॉन प्रेस करा। चला तर पुन्हा भेटून एका नवीन अपडेटसह। तोवर तुमची काळजी घ्या। जय हिंद, जय महाराष्ट्र, टेक केअर अँड बाय बाय।